आज आपण 12 राशींचा विवाह होण्याचा शुभयोग आणि रेशीम गाठीचा काळ हा व्हिडिओ बघणार आहोत। तर चला आपण आता सुरुवात करूया। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण एक नवीन विषय तो म्हणजे राशीप्रमाणे विवाह होण्याचा साधारण काळ हा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत। तर तो व्हिडिओ तुम्ही ऐकावा किंवा वाचावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे। तर आता आपण सुरुवात करूया। आता आपण 12 राशींचा विवाह काळ बघणार आहोत। तर आता आपण त्यातली पहिली रास म्हणजे मेष रास, आता मेष राशीच्या व्यक्तीचा विवाह काळ बघणार आहोत। तर मेष राशींच्या व्यक्तीचा विवाहाचा काळ हा 22 ते 27 वर्ष हा आहे आणि स्वभाव त्यांचा घाईचा आणि उत्साही असा आहे। त्याचे वैशिष्ट्य, त्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेमविवाहाची शक्यता जास्त आहे आणि उशीर होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या पत्रिकेमधील मंगळ दोष आणि त्यांचे करिअरवर असलेले लक्ष, यामुळे त्यांचा विवाहास उशीर होतो। तर हे बघितलं आपण मेष राशीचे। आता आपण दुसरी रास वृषभ राशीचे व्यक्तींचे विवाहाचा काळ आपण बघणार आहोत। आता वृषभ राशीच्या व्यक्तीचा विवाहाचा काळ हा 24 ते 30 वर्ष इतका आहे। तर स्वभाव त्यांचा स्थिर आणि व्यवहारी आहे। मग या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे कुटुंबाच्या संमतीनेच ते विवाह करणार आणि उशीर होण्याचे कारण त्यांच्या विवाहास आर्थिक स्थैर्य येईपर्यंत वृषभ राशीच्या व्यक्ती लग्नासाठी थांबतात। तर हे उशीर होण्याचं कारण आहे। आता तिसरी रास बघूया, मिथुन रास। आता मिथुन राशीच्या व्यक्तीचा विवाहाचा काळ 25 ते 32 एवढा आहे आणि त्यांचे स्वभाव हा विचारशील आणि संवादप्रिय असा आहे। तर त्यांचे स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेम किंवा ओळखीतील विवाह, त्यांचं प्रेम किंवा ओळखीतील विवाह होईल। आता उशीर होण्याचे कारण म्हणजे संभ्रम, जोडीदार निवडण्यास वेळ लावणे, हे उशीर होण्याचे कारण आहे। आता आपण मिथुन राशीचे बघितले। आता चौथी रास बघूया आपण। तर चौथी रास कर्क रास। आता कर्क राशीच्या व्यक्तीचा विवाहाचा काळ हा 22 ते 28 वर्ष एवढा आहे आणि त्यांचा स्वभाव हा भावनिक आणि कुटुंबवत्सल असा आहे व त्याचे वैशिष्ट्य लवकर विवाह होण्याची शक्यता आणि उशीर झाला तर कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांच्यावर पडल्या, त्यामुळं त्यांच्या लग्नात उशीर होतो। आता हे बघितलं आपण कर्क रास। आता पाचवी रास आहे सिंह रास। आता सिंह राशीच्या व्यक्तीचा विवाहाचा काळ हा 25 ते 35 वर्ष एवढा आहे आणि त्यांचा स्वभाव हा नेतृत्वप्रिय, आत्मसन्मान आता त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रतिष्ठित व स्थिर विवाह आणि उशीर जर झाला तर उशीर होण्याचे कारण करिअर आणि त्यांचे सामाजिक स्थान। आता हे बघितलं आपण सिंह राशीचे विवाहाचा काळ आणि आता बघणार आहोत कन्या रास।
आता कन्या राशीच्या व्यक्तीचा विवाहाचा काळ आहे 27 ते 34 वर्ष. 34 वर्ष. स्वभाव हा परिपूर्णतावादी आहे त्यांचा. आणि वैशिष्ट्य विचारपूर्वक विवाह करतील अशा व्यक्ती. उशीर झाला तर जोडीदाराबाबत जास्त अपेक्षा. उशीर होण्याचं कारण म्हणजे जोडीदाराबाबत जास्त त्यांच्या अपेक्षा आहेत. तर हे पाहिले आपण कन्या राशीचे विवाहाचा. तूळ राशीच्या विवाहाचा काळ. आता तूळ राशीच्या व्यक्तीचा विवाहाचा काळ हा 24 ते 30 वर्ष एवढा आहे. आणि त्यांचा स्वभाव हा संतुलित आणि प्रेमळ आहे. त्यांचे वैशिष्ट्य प्रेमविवाहाची प्रबळ शक्यता आहे. प्रेमळ स्वभावामुळे उशीर होण्याचे कारण निर्णयात द्विधा मनस्थिती त्यांची नेहमी असते तूळ राशीच्या व्यक्तीची. आता पुढची रास 8वी रास वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तीचा विवाहाचा काळ हा 26 ते 35 वर्षापर्यंत आहे. आणि त्यांचा स्वभाव हा गूढ तीव्र आणि भावनिक आहे. वैशिष्ट्य एकनिष्ठ पण उशिरा विवाह आणि विवाह उशिरा होण्याचे कारण विश्वासाचे प्रश्न. आता 9वी रास आहे त्याचे आपण विवाहाचा काळ. 9वी रास म्हणजे धनुरास. आता धनुराशीच्या व्यक्तीचा विवाहाचा काळ आहे 28 ते 36 वर्ष. 36 वर्ष. आता त्यांचा स्वभाव हा स्वतंत्र प्रिय असा आहे. आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे वेगळ्या संस्कृतीमध्ये व्यक्तीशी ते विवाह योग आहे. विवाह शक्य आहे. आणि आता त्यांना विवाहास उशीर होण्याचं कारण म्हणजे प्रवास, शिक्षण आणि करिअर याच्याकडे त्यांचे जास्त लक्ष असते. तर हे बघितले आपण धनुराशीचे विवाहाचा काळ. आता आपण बघूया मकर राशीच्या व्यक्तीचा विवाहाचा कालावधी हा 30 ते 40 वर्ष एवढा आहे. आता त्यांचा स्वभाव हा जबाबदार आणि गंभीर आहे. तर वैशिष्ट्य म्हणजे उशिरा पण स्थिर विवाह स्थिर. आता उशीर होण्याचे कारण म्हणजे करिअरला ते लोक जास्त प्राधान्य देतात. मकर राशीचे व्यक्ती करिअरला जास्त प्राधान्य देतात. तर आता आपण मकर राशीच्या व्यक्तींचे विवाहाचा काळ पाहिला. आता आपण पुढची रास 11वी कुंभ रास. आता कुंभ राशीच्या व्यक्तीचा विवाहाचा काळ हा 28 ते 38 वर्षे एवढा आहे. आणि त्यांचा स्वभाव हा स्वतंत्र विचारसरणीचा असतो. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे अपारंपरिक विवाह आणि उशीर होण्याचे कारण म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्य त्यांना जास्त महत्त्वाचे आहे. तर हे बघितले आपण कुंभ राशीच्या व्यक्तीचा विवाहाचा काळ बघितला. आता बघूया मीन रास. आता शेवटची रास म्हणजे मीन रास. आता मीन राशीच्या व्यक्तीचा विवाहाचा काळ हा 24 ते 32 वर्ष एवढा आहे. आणि त्यांचा स्वभाव हा भावूक आणि कल्पनाशील असतो. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेम विवाहाची शक्यता दाट असते. आता उशिरा विवाह होण्याचे कारण म्हणजे त्यांच्यामध्ये होणारा भावनिक गोंधळ. आणि आता आपण 12 राशीच्या विवाहाचे काळ बघितला आहे.
काळ बघितला आहे. तर आता आपण एक महत्त्वाची टीप बघणार आहोत. आता अचूक विवाह काळ जर जाणून घ्यायचा असेल तर खालील गोष्टी आवश्यक असतात. अचूक विवाह काळ बघण्यासाठी खालील दिलेल्या गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे जन्मतारीख, बरोबर जन्मतारीख. जन्मवेळ ही जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळ या 3 गोष्टी अचूक विवाहाचा काळ बघण्यासाठी महत्त्वाच्या असतात. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज तुम्हाला मी जी माहिती सांगितली आहे ती माहिती जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.